नंदुरबार जिल्ह्याला गुजरात आणि मध्य प्रदेश राज्याला जोडण्यासाठी नंदुरबार जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर ते महामार्गांच्या कामाला सुरुवात झालेली आहे. मात्र अनेक रस्ते जे आहेत ते आता या पद्धतीने खोदून ठेवण्यात आलेले आहे, परंतु महामार्गाच्या कामाला खऱ्या अर्थानं कधी गती मिळेल असाच काहीसा प्रश्न जे आहेत आता वाहनधारकांकडनं उपस्थित केला जात आहे. कारण की नंदुरबार जिल्ह्यामधून नेत्रंग शेवाडी महामार्ग हा महाराष्ट्र आणि गुजरातला जोडणारा आहे. तर ब्रहानपूर अंकलेश्वर हा महामार्ग मध्य प्रदेश राज्यातून नंदुरबारला आहे. मध्य प्रदेशशी आणि गुजरातशी जोडणारा हा महामार्ग आहे. तर दुसरीकडं विसरवाडी तर खेतिया या महामार्गाचे काम चालू आहे. त्यानंतर सोनगीर तर धानुरा या अशा महामार्गांचे काम जे आहे ते सुरू आहे. मात्र या महामार्गाचे काम जे आहे ते काही ठिकाणी संथ गतीने सुरू आहे, तर काही ठिकाणी फक्त नावालाच कामं सुरू असल्याची परिस्थिती जी आहे ती दिसून येत आहे. त्यामुळं या सर्व रस्ते खोदून ठेवले असल्याच्या परिणाम जो आहे तो वाहनधारकांवरती होताना दिसून येत आहे. कारण की रस्त्यांची परिस्थिती अत्यंत दयनीय असली झाल्यामुळं दिवसागणिक अपघाताच्या प्रमाणात मोठी प्रमाणावरती वाढ जी आहे ती झालेली आहे. तर हे रस्ते पावसाळ्यापूर्वी पूर्ण होतील का असाच काहीसा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. एकंदरीतच नंदुरबार जिल्ह्याला गुजरात आणि मध्य प्रदेश राज्याला जोडण्यासाठी शासनाकडनं योग्य ते पर्याय म्हणून रस्ते तयार केले जात आहे, दळणवळणाची सोय केली जात आहे. मात्र रस्ते खोदून ठेवले असल्यामुळे सध्याच्या परिस्थितीमध्ये वाहनधारकांना मोठा मनस्ताप जो आहे तो सहन करावा लागत आहे. जितेंद्र बैसाने, टीव्ही 9 मराठी, नंदुरबार. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टीव्ही 9 मराठी, एकमेव.